गावदेव चषक 2024-25 हे पर्व आणि या पर्वातील आजचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील पहिली मॅच आपण पाहताय. एकीकडे चेंज द गेम वंजारपाडा ब टीम त्यांना टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. आपण पाहतोय अग्रिसेना भडबल टीमला. चला आपले फलंदाज मैदानामध्ये लगेच पाठवा. आमच्या ऑफिशियल पंचांना विनंती असेल की आपण देखील मैदानाचा ताबा घ्या. विदाऊट टाइमपास आता इथून मॅच आपल्याला सुरू करायचे आहेत. अगदी कालच्या 2 दिवसांचा विचार करायला गेलो तर पहिल्या दिवसामध्ये आपण पाहताय तर मानगाव टीमनं टॉप 4मध्ये जागा बनवली होती. कालच्या दिवसामध्ये बेकरे टीमनं जागा बनवली. त्यांच्यामध्ये पहिली सेमीफायनल झाली आणि टॉप 2मध्ये म्हणजे मेगा फायनलमध्ये पहिला संघ दाखल झाला आहे तो म्हणजे बेकरे. आणि आजच्या दिवसामध्ये देखील आपण पाहायला गेलो तर 8 संघ या आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. सर्वांचं पुनश्च एकदा शब्द सुमनाने सहर्ष आणि मनपूर्वकाचं स्वागत करूया आणि पहिला मॅचकडे जाऊया जिथे अगदी आपण पाहताय वंजारपाडा ब आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहताय भडबल. अशी बिग फाईट, बिग लढत आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे, कारण की दोन्ही टीम तेवढा ताकदीच्या एकमेकांच्या समयमध्ये आपल्याला इथून पाहायला मिळतील. फार चांगली मॅच होईल. यात आमचे आदरणीय कैलासजी वैकरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. अगदी गेले 3 दिवस आपण पाहताय ना की प्रत्येक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतात. प्रत्येक मान्यवरांचा अगदी यथोचित मान आणि सन्मान, जी आपली संस्कृती आहे अतिथी देवो भव, तिचं जतन आणि जपन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. फार चांगली स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीस घेऊन आलेत वाकसकर, जे गावदेव क्रिकेट संघ वाकस यांच्या विद्यमानाने साकार होणारी गावदेव चषक 2024-25 ही ट्रॉफी आपण पाहताय. ही स्पर्धा अगदी तुम्ही कुठेही बिझी शेड्यूलमध्ये असाल, अगदी घरी असाल, कुठे जॉबवरती असाल, तिथे तुम्ही ही स्पर्धा पाहू शकता. आमचे KTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता. सातत्यानं या वाहिनीची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. क्लिअरिटी आणि क्वालिटी ज्यांची सातत्यानं चांगली राहिली आहे. अगदी कमी कालावधीमध्ये अगदी वेगवान पद्धतीचा चेंडू अगदी आपण पाहतोय खोलोर टप्प्याचा पहिला चेंडू अगदी ब्रह्मास्त्र वापरलाय डावखुऱ्याचा हा गोलंदाज. पहिला चेंडू अगदी जडमध्ये टाकला होता, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी विकेटवरती गणगणत राहिला. आणि इथून जर तुम्ही पाहताय तर अगदी एक चिकी सिंगल कंप्लीट झाली आहे, 1 धाव आली आहे. स्वतःच संघाचं इथे मात्र अकाउंट ओपन करत असताना आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज स्वप्नील. आखूड टप्प्याचा चेंडू, वेगवान चेंडू, त्याला कट करायचा होता. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये आणि इथून निर्धाव चेंडू आला. आमचे शेलूचे नितेशजी तरे साहेब जे ऑफिशियल स्कोरर आहेत त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. धन्यवाद साहेब. हा आणखीन एक तेज तर्रार, काय गोलंदाजी चालू आहे चेंज द गेम वंजारपाडा ब टीमची.
भन्नाट वेगानं अगदी व्हेरिएशनमध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज संकेत. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या अगदी आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये, जिथे यावेळी ऑन साईडला हा फटका हवेमध्ये डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि इथे पकडली झेल. कपिलला इथून परतावा लागेल. बिग विकेट आपल्याला पाहायला मिळते पहिल्याच षटकामध्ये, संकेतला मिळते. कपिलला इथून परतावा लागतंय. संकेतचं पहिलं षटक अप्रतिम हाताळतोय संकेत. आणखीन एक वेगवान पद्धतीचा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. अचूकता पाहायला मिळते या गोलंदाजाकडनं. अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रणामध्ये गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. हा फटका चांगला आहे. यावेळी अगदी मिड ऑनला क्लिअर करत लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आलाय हा पहिला चौकार या इनिंगचा. फलंदाज भावेश बाट मधून. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. अगदी आपण पाहताय पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या 5. P1चं पहिलं षटक होतं जे हाताळलं होतं संकेतनं. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं षटक अगदी पाहतो ना आपण, बडवळ टीमला बॅकफुटवरती ढकलण्याचं काम पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. जो मोमेंटम आपल्याला हवाय ना पहिल्या षटकामध्ये, ते मात्र प्राप्त करून दिलंय संकेतनं, ज्यानं धाबा खर्च केला. 5 विकेट त्यानं मिळवली. एक दुसऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाजीसाठी आलाय कुमार. पहिला चेंडू स्विचिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र सपशेल नाकाम ठरलाय. डॉट बॉल आलाय. कुमारनं देखील आपण पाहतोय ना, संकेतनं जसा पहिला चेंडू निर्धाव फेकला होता त्याच पद्धतीचा इथे चेंडू डिलिव्हर्ड केलाय. डॉट बॉल आलाय. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय डावकुऱ्याचा फलंदाज सोपान. स्ट्रायकिंग एंडवरती आपण त्याला पाहताय. डावकुऱ्याचे फलंदाज सातत्यानं चर्चा केली जाते की हार्ड हिटर थोडेसे घातक ठरले जातात, परंतु ते आता घातकता मैदानावरती दाखवणार का सोपान, याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय. चेंडूला गॅप मोठी आहे, जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. फुलटॉसचा फुलटोल इथे वापर करत असताना आलाय चौकार. मिळतील 4 धावा. आता पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती 9 धावा धावफलकावरती. आमचे साथी स्कोरर आम्हाला सांगतायत विवेक फार चांगली स्कोरिंग. गेले 3 दिवस आपण पाहतोय हा फटका फसलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या फटक्यासाठी. हा आणखीन एक झेल टिपली जातीये. दुसरा आदरा मिळतोय अग्रिसेना भडवल टीमला.
अग्रिसेना बडबल टीमला, ज्या कामासाठी खऱ्या अर्थाने या टीमची ओळख आहे. मोठी धावसंख्या सातत्यानं उभी करण्यामध्ये ओळख आहे, परंतु आज चेंज द गेम वंजारपाडा ब टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना वाकस ग्रुप ग्रामपंचायत सदस्य, भडवल ग्रुप ग्रामपंचायत सदस्य रोहन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. गावदेव चषक 2024-25 मध्ये या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळाला. 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचली 11. 2 बाद 11 ही धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. आणखीन एक चांगला चेंडू. डॉट ऑफ पर्सेंटेज खऱ्या अर्थानं वाढवणारी गोलंदाजी आपल्याला चेंज द गेम वंजारपाडा ब टीमकडनं पाहायला मिळते. नो बॉल आला, विमर आला. हाईट फॅक्टर आपल्याला पाहायला मिळाला या चेंडूवरती. 1 धावा एक्स्ट्राची धाव फलकामध्ये ऍड केली जाते. 12 धावा धावफलकावरती. फ्री हिटचा चेंडू समोरच्या दिशेनं टॉस केलाय चेंडूला. अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बीट करत डीप एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. हेमंतच्या बाटमधून हा चौकार आलाय आणि एकंदरीत 2 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 16. वंजारपाडा ब टीमकडनं, कारण की समोर जर पाहायला गेलं तर अग्रिसेना बडबल टीम ही मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये ओळखली जाते, परंतु त्यांनी थांबवलंय. अगदी सलामीचे 2 फलंदाज बाद झालेत. आपण पाहतोय सोपान आणि कपिल माघारी फिरलाय. त्यानंतर मात्र आता आपण पाहतोय हेमंत आणि त्याच्या साथीनं भावेश हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. दोघांच्याही बाटमधून 1-1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. तिसरं षटक आता प्रगती पथावरती आणि गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज सौरभ आलाय तिसरं षटक घेऊन. हाफिल केली जातीये. अंपायर सांगतात व्हाईट बॉल. आउटसाइड दी लेग स्टंप. अंपायर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. इथे फुल टॉस चेंडू. अंपायर सांगतात नो बॉल आहे. अगदी कमरेच्या वरती चेंडू आला. त्याला समोरच्या दिशेनं टॉस केला अगदी वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल फक्त सिंगल. 2 धावा या चेंडूवरती येतील. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. स्टॅकिंग एंडवरती आपण पाहतोय हेमंत फ्री हिटचा चेंडू फेस करेल. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. गॅप मोठी होती तिथे मिळतील 4 धावा. आलाय चौकार. धावसंख्या थांबली होती खऱ्या अर्थानं. आता गोलंदाज थोडीशी मदत करते धावफलक पुढे नेण्यासाठी. सौरभला मात्र थोडंसं टार्गेट करण्यात आलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहता 23 धावा धावफलकावरती. आता चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आउटसाइड ऑफ स्टंप ब्लॉक केलाय चेंडूला.
डॉट बॉल आला. चांगला चेंडू यावेळी पाहायला मिळतोय. हेमंत फक्त पाहत राहिला. बाट ड्रिल करून दाखवली. हेलिकॉप्टर पद्धतीने फटका खेचायचा होता परंतु चेंडू निघून गेला. डॉट बॉल आला. चांगला फटका यावेळी एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. वेगानं चेंडूवरती आले असते, वेगानं फेकी झाली असती तर चित्र वेगळं देखील पाहायला मिळालं असतं. परंतु 2 धावा इथं कंप्लीट झाल्या. धावफलक आता जाऊन पोहोचते 2च्या साह्यानं. आपण पाहताय 25 आउटसाइड दी ऑफ स्टंप. व्हाईट बॉल अगदी बाहेरून गेला. अंपायर दंडित करतात, सांगतायत की व्हाईट बॉल आहे. 26 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रामध्ये ड्यू फॅक्टर आहे. अशा परिस्थितीमध्ये थोडेसे मोठे फटके येणं ऑन साईडला हा फटका परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्या फटक्यासाठी. पकडली आहे झेल. हेमंतला देखील इथून परतावं लागतंय. आणखीन एक विकेट येते आहे अग्रिसेना बडबड टीमची. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर आली आहे. हेमंत देखील बाद झालाय. 26 या धावसंख्येवरती 3 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. आणखीन एक चांगला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा, त्याच्यावरती उत्तर नाहीये फलंदाजाकडे. अविनाश डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आता मात्र आपल्याला पाहायला मिळते सौरभची. पाठीमागे मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिला परंतु फलंदाज त्या ठिकाणी पोहोचला. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं समाप्तीचा पंचांचा निर्णय आला. 3 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळते ते 27. 3 बाद 27 ही धावसंख्या आपल्याला प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अग्रिसेना बडबड टीमची आपल्याला पाहायला मिळते. टॉस खऱ्या अर्थाने जिंकला होता चेंज द गेम वंजारपाडा ब टीमनं आणि त्यांनी निर्णय घेतला होता फिल्डिंग करण्याचा. आणि त्या निर्णयाला खऱ्या अर्थानं साजेशी अशी कामगिरी त्यांच्या आतापर्यंत राहिली आहे. आम्ही जो निर्णय घेतला आहे तो अगदी योग्य आहे हे मात्र गोलंदाजांना दाखवून दिलं आहे. अजूनही 1 षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक आता प्रगतीपथावरती आहे. स्लॉगर शेवटच्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाज आपण पाहताय संकेत माली. पहिला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. अंपायर दर्शवतायत व्हाईट बॉल आहे. ऑफ स्टंपच्या खूप बाहेरून जाणारा चेंडू त्याला मात्र दंडित केलाय. व्हाईट बॉल इथे मात्र घोषित केलाय. एक्स्ट्राची धावफलकामध्ये ऍड केली जाते. 28 धावा धावफलकावरती. एक धाव फार महत्त्वपूर्ण आहे या स्पर्धेचा आणि या मैदानाचा विचार करायला गेलो ना तर स्लॉगरमध्ये रन फार कमी आलेत. ऑन साईडला हा फटका बॅट व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये. एकच 6व्या चेंडूवरती कारण की आता स्ट्राईक हवी आहे ती भावेशला. बराच काल स्ट्राईक पासून वंचित राहिलाय. अगदी पाहायला गेलं तर 3ऱ्या क्रमांकामध्ये मैदानामध्ये दाखल झालाय. त्याच्या बॅटमधून रन्स येणं फार गरजेचं आहे आता अग्रिसेना बडबड टीमला. तो स्ट्रायकिंग एंडवरती आहे. त्याच्यावरती जबाबदारी भरपूर आहे. ज्या जबाबदारीनं त्याला पाठवलाय त्या जबाबदारीनं आता त्याला मैदानामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल.
लोअर फुलटॉस अगदी आपण पाहतोय पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीपमधनं वेगानं आलेत. एकच धाव या चेंडूवरती देखील पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजानं कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे. प्रत्येक गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. कमीत कमी धावसंख्येचं षटक टाकण्याचं त्यांचं जे मानस होतं त्याच्यामध्ये आत्तापर्यंत तरी खरे उतरली आहे. चेंज द गेम बडबल टीम. हा फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल झेल ड्रॉप. एकच धाव या चेंडूवरती. शॉर्ट बॉल होता. शॉर्ट आर्म पुल करायचा होता परंतु जास्त ताकद या फटक्यामध्ये पाहायला मिळालेली नाहीये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. धावसंख्या आपण पाहताय जाऊन पोहोचली आहे 31 धावा. चांगला चेंडू यावेळी वेगवान चेंडू पाहायला मिळाला आउटसाइड दी ऑफ स्टंप. आता मात्र गोलंदाजांना देखील ओळखलं की फलंदाजाच्या पायांची मुवमेंट होत नाहीये. अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा वेळी मात्र अंगापासून दूर चेंडू टाकणं हेच योग्य राहील आणि तशीच गोलंदाजी आता मैदानामध्ये चालू आहे ती संकेत माळीची. आणखीन एक चांगला चेंडू अचूक टप्पा. एक नियंत्रणामध्ये आता गोलंदाजी करतोय. अचूकता आता त्याची आपल्याला पाहायला मिळते. भेदकता त्याची आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आता त्याची मैदानामध्ये होतीये. 2 चेंडू त्यांना आता इथून मात्र निर्धाव फेकलेत. धावसंख्या तिथेच आपल्याला स्थिर अवस्थेमध्ये पाहायला मिळते. 31 या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 5 चेंडू डिलिव्हर्ड केलेत संकेतनं. त्यानं धावा खर्च केल्या 3. 2 बॉल डॉट. आणखीन एक चांगला चेंडू. आणखीन एक निर्धाव चेंडू. षटक क्रमांक या ठिकाणी 4थं देखील समाप्त झालाय. 4थ्या षटकाची खऱ्या अर्थानं 4थ्या षटकाचा शेवटचा चेंडू देखील निर्धाव आला आहे आणि या निर्धाव चेंडूनी कोणतेही धावफलक आता पुढे सरकणार नाहीये. 31 वरती स्थिर अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीत 4 षटकांचा खेळ समाप्ती झाली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतीये ती म्हणजे 31 आणि आता टार्गेट असेल चेंज द गेम वंजारपाडा ब टीम समोर ते 32 धावसंख्येचं. 4 षटका आणि 32 धावसंख्येची गरज आहे. आमचे भडबल गावचे सदस्य नयनजी पाटील साहेब रोहनजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आमचे कैलासजी वैकरे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. मायाचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय.
प्रथम सत्रामध्ये आपण पाहत होतो अग्रेसेना बडबल टीम बॅटिंग करत होती. टार्गेट त्यांना सेट करायचं होतं. 31चं टार्गेट त्यांनी सेट केलं. चांगला फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत परंतु चांगला चेस पाहायला मिळाला. त्या ठिकाणी एफर्ट चांगले पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाचे. झेल जरूर ड्रॉप झालाय परंतु कमिटमेंट फार चांगली होती. या ठिकाणी 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्याच चेंडूवरती खऱ्या अर्थाने इथे संधी होती, निर्माण करून दिली होती गोलंदाज हेमंतनं. पहिला चेंडू हवेमध्ये होता. करण ऑन साईडला अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अक्रॉस द बॅटने फटका सजवायचा होता परंतु अगदी पाहायला गेलं तर बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट आहे 32चं. त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाले. करण आणि वैभव स्ट्रायकिंग गेनवरती. आता वैभव, हा फटका चांगला आहे. क्लासिकल ड्राईव्ह अगदी कव्हर मधून चेंडूला काढले. डीप कव्हरच्या पलीकडे चेंडू चाललाय. सीमारेषेच्या पलीकडे चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. क्लासिकल पद्धतीचा फटका, पुस्तकी फटका आपण बोललं जातं ना, तसा फटका. यावेळी स्विच इट करायचा होता. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ बॅटमधनं अगदी पहिलाच फटका आपण पाहत होतो वैभवचा, ज्यानं ड्राईव्ह केला होता. कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यानंतर स्विच इटचा प्रयत्न अपयश आलं त्याच्यामध्ये. हा देखील फटका चांगला आहे. पुनश्च अगदी आपण पाहतो क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु अगदी त्यांच्या प्रयत्नांना अपयश आलंय. परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 धावा या चेंडूवरती देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा देखील फटका चांगला आहे. यावेळी अगदी सरळ ड्राईव्ह केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना चुकी केली आहे. सरळ चेंडू निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. मिळतील 4 धावा.
कमी गतीनं टाकला होता, चेंज ऑफ पेस, फटका फसला हवेमध्ये, क्षेत्ररक्षकानं हिते देखील चुकी केली आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, येतोय चौकार, मिळतील 4 धावा. यावेळी फुल टॉस करून घेतला आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा पार, षटकार. चांगला बॉल स्विच करण्याचा प्रयत्न आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज करणला मात्र परतावा लागेल. एक धाव घेण्याचे रन घेण्याची गरज होती का हा देखील प्रश्न आता सर्वांना पडलाय. परंतु स्ट्राईक वैभवला हवी होती आणि त्यानं मात्र खाली जे स्ट्राईक सोडून पुढे आला आणि एक धाव घेण्याच्या नादामध्ये करणला इथून परतावलाय. करण मात्र चांगली फटकेबाजी करत होता. आमचे आदरणीय संकेतजी जगे साहेब या ठिकाणी संतोषजी जगे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत करूया. हा फटका चांगला आहे. यावेळी अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे चेंडू चाललाय सीमा पार, चौकार. पंचवीस धावा धावफलकावरती 32चा पाठलाग करत असताना दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. वैभव आणि त्याच्या साथीनं आता गेलेला फलंदाज आपण पाहताय संकेत, जो नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव आणि संकेत. हा फटका देखील चांगला स्ट्रेट डाईव्ह केलाय आणि इथे पंचांचं बोट आकाशाकडे, गोलंदाजाच्या हाताला स्पर्श करून चेंडू हेस्टांवरती आदळला. संकेतने स्ट्राईक सोडली होती आणि इथे मात्र त्याला बाद व्हावं लागतंय. चांगली गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळतीये. 25
27 धावा धावफलकावरती आपण पाहताय. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्ती झाली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आणि गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज जितू. आपण पाहताय गोलंदाजीसाठी आलाय. स्टॅकिंग एंड वरती आपण पाहतोय भूषणला. ऑन साईडला हा फटका आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी मिळेल फक्त सिंगल. वैभवला स्ट्राईक हवी आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक वैभवकडे पाहिजे. वैभव सलामीला गेलाय. चांगली फटकेबाजी करतोय. या धावसंख्येचा पाठलाग करत असताना त्याचं कॉन्ट्रीब्युशन फार चांगलं राहिलंय. तो आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय आणि धावा देखील बनवण्याचा अगदी प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. चांगला चेंडू यावेळी अगदी आपण पाहतोय. गोलंदाज आता मात्र चांगली गोलंदाजी साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकापासून चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं होतं. तुमच्याकडे बचाव करण्यासाठी धावा फार कमी होत्या. अशा परिस्थितीमध्ये पहिलं षटक P1चं ते चांगलं येणं फार गरजेचं होतं. परंतु त्या षटकामध्ये धावा आल्या. त्यानंतर मात्र आपण अगदी पाहतोय ना चेंज द गेम वंजारपाडा ब टीम थोडीशी वरचढ आपल्याला पाहायला मिळते. हा देखील फटका चांगला आहे यावेळी समोरच्या दिशेनं. हा फटका लॉंग ऑन मध्ये सिंगल कंप्लीट झाली आहे. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. लगेच दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव देखील इथं कंप्लीट झाली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेनं आपण पाहतोय धावफलक आता जाऊन पोहोचतंय 31 धावा धावफलकावरती. 1 धावेची अजूनही गरज आहे. 32चं टार्गेट होतं. 31 धावा धावफलकावरती. अगदी बरोबरीच सामना सुटलाय. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थाने तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला जितूची पाहायला मिळाली. ऑन साईडला हा फटका आलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक फार दूर आहेत आणि इथे मात्र विजयी चौकार आलाय. तो फलंदाज भावेशच्या बॅटमधून आणि इथे विजयी झालाय. चेंज द गेम वंजारपाडा ब हा संघ. आमचे आदरणीय आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक संतोषजी जगे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आमचे कैलासजी वैखरे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय.